नमस्कार मित्रांनो, प्रसन्न कोकण यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, मराठी समाज देवगड यांच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे। मेन रोडवरील रात्रीच्या वेळेस गुरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मराठी समाजाने हा एक आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे। रेडियम बेल्ट हे गुरांच्या गळ्यात मालकाने घालायचे व शिंगांना व्हाईट रेडियम बेल्टमुळे रात्रीच्या वेळेस वाहन चालकांना रेडियम वरती लाईट पडली की रिफ्लेक्ट त्याचे वाहन चालकांच्या निदर्शनास आल्यामुळे वाहन चालक सावध होतील आणि होणारे अपघात टाळले जातील, असा हा उद्दिष्ट मराठी समाज देवगड यांच्या वतीने हा उपक्रम राबवत आहोत। नमस्कार। मराठा समाज देवगडच्या वतीने आज आपण जे रस्त्यावरती मोकाट गुरं फिरतात आणि त्यामुळे अपघात होतात, रात्रीच्या वेळी अपघात होतात, त्यासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण त्यांच्या गळ्यामध्ये रेडियमचा बेल्ट घालून अशा पद्धतीचे अपघात रोखता येतील हा उपक्रम आपण इथे प्रयत्न करतोय। निश्चितच यापूर्वी पण देवगड मराठा समाजाच्या वतीने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा समाजभिमुख उपक्रमातून आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे। तसाच हा उपक्रम आजपासून आम्ही देवगड जामसंडे, त्याच पद्धतीने तळे बाजार, वळविंडे, शिरगाव, निमतवाडी या हडपीड अशा पद्धतीच्या ह्या गावांमध्ये किंवा ह्या मुख्य रस्त्यावरती देवगड निपाणी रस्त्यावरच्या या मुख्य गावांमध्ये आपण ह्या उपक्रमाला सुरुवात करत आहोत। आपल्या मराठा समाजातील बांधव संबंधित त्या जे गुरं मालक असतील किंवा मोकाट गुरं असतील त्यांच्या गळ्यामध्ये हा बेल्ट बांधून रात्रीचे होणारे अपघात किंवा अपघातामुळे होणारे जे काही भयंकर प्रश्न निर्माण होतात ते रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यातच आणि एक नाविन्यपूर्ण आम्ही ह्या पुढील काळामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत। कदाचित हे बेल्ट काही दिवसांनी काही वर्षाने खराब होतील, म्हणून अशा गुरांच्या शिंगांना रेडियम लावून अशा पद्धतीचे अपघात आपल्याला रोखता येतील का यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत। आपण सर्वांनी या उपक्रमामध्ये सामील व्हा, आम्हाला सहकार्य करा आणि होणाऱ्या अपघात किंवा होणाऱ्या ज्या काही वाईट गोष्टी असतील त्याच्यापासून आपण रक्षण स्वतःचं करूया, हे आव्हान मी आपल्या माध्यमातून सर्वांचं करतो। मी सगळ्याच मराठा आमच्या या समाज बांधवांचं ज्यांनी ही कल्पना आणि आपण प्रत्यक्ष कल्पना उतरत असताना ज्यांनी सर्वांनी सहकार्य ज्यांनी केलं आहे त्या सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आपण सर्वांनी या उपक्रमात सामील व्हा हे आवाहन करतो। धन्यवाद।